आज आपण या व्हिडिओमध्ये इंडिया पोस्ट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। IPPB ने म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांची खाती एका SMS म्हणजे मेसेजच्या माध्यमातून रिकामी केली जात आहेत। अशा वेळी जर का तुमचे खाते देखील पोस्ट ऑफिस मध्ये असेल तर तुम्हाला याबद्दलची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही सावध व सतर्क राहून अशा प्रकारची होणारी फसवणूक टाळू शकाल। हे सायबर चोरटे म्हणजे हे ठग खातेदारांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवत आहेत। त्यामध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते पॅन कार्ड डिटेल्स अपडेट न केल्याने बंद करण्यात आले आहे। कृपया तुमचे पॅन कार्ड दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्वरित अपडेट करा। असा मेसेज पाहिल्यावर काही सेकंद आपल्याला खरंच वाटेल की तो मेसेज पोस्ट पेमेंट बँकेकडूनच आला असावा, परंतु सावधान, अशा प्रकारचा कोणताही मेसेज मेल आला तर त्यावर अजिबात क्लिक करू नका, अन्यथा तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते। तुमचे पोस्ट पेमेंट बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील केले जाऊ शकते। हा मेसेज SMS पूर्णतः खोटा, फेक व लोकांची दिशाभूल करणारा असल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब अवश्य करा। PIB ने स्पष्टपणे सांगितले की इंडिया पोस्ट असे मेसेज ग्राहकांना कधीच पाठवत नाही। केंद्र सरकारची संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे PIB ने अलीकडेच या संदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे। PIB ने इशारा दिला आहे की सोशल मीडियावरील एका पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट न केल्यास तुमचे पोस्ट पेमेंट बँक खाते येत्या 24 तासात ब्लॉक केले जाईल असा मेसेज अनेकांना येत आहे, पण हा दावा पूर्णतः खोटा आहे। इंडिया पोस्ट ऑफिस कधी असा SMS म्हणजे संदेश पाठवत नाही। फिशिंग स्कॅम हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे, जो ईमेल, मेसेज, फोन कॉल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून लोकांना लक्ष्य करतो। फिशिंग हल्ल्याचा उद्देश एखाद्याला फसवून त्याची माहिती मिळवून त्याचे खाते रिकामे करून टाकणे हा होय। खातेदारांनो, लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस पेमेंट्स बँकेने या सायबर फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। पोस्ट ऑफिस बँकेचा पासवर्ड नियमितपणे अपडेट करणे, बनावट व फेक ग्राहक म्हणजे टोल फ्री क्रमांकापासून दूर राहणे, खात्याचे सतत निरीक्षण करणे आणि संशयास्पद लिंकवर अजिबात क्लिक न करणे व त्यासोबतच सार्वजनिक वायफाय वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।